Good evening, all of you. Mark the attendance in chat box. Please mark the attendance in chat box and let me know whether my voice is clear or not. सगळ्यांनी सांगा माझा आवाज येतोय का सगळ्यांना आणि सगळ्यांनी अटेंडन्स मार्क करायची आहे चॅट बॉक्स मध्ये. ओके, सगळ्यांनी अटेंडन्स मार्क केली. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला सगळ्यांनी जॉग्राफीचा टेक्स्टबुक ओपन करायचं आहे. आज आपला जॉग्राफीचा क्लास आहे. ओके, अँड लेट्स स्टार्ट. ओके, मी स्क्रीन शेअर केले. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का सांगा चॅट बॉक्स मध्ये. ओके, चला आपण स्टार्ट करूया क्लासला. ओके, वी आर ऑलरेडी स्टार्टेड लेसन नंबर 3, right? We have already started lesson number 3, tides. Okay, last time we are studied about effects of tides and timing of the tides. Okay, how timing of tides change daily. Okay, लास्ट टाइम आपण काय बघितलं, भरती ओहोटीचे परिणाम. भरती ओहोटीचे परिणाम आणि भरती ओहोटीचा जो वेळ आहे तो रोजच्या रोज कसा बदलतो ते लास्ट टाइम आपण बघितलंय. सगळ्यांनी होमवर्क केला का? काही क्वेश्चन्स दिले होते मी तुम्हाला. सगळ्यांनी क्वेश्चन्सचे आन्सर लिहिलेत? ओके, चला मी आता काही क्वेश्चन विचारते. ओके, जे क्वेश्चन्स मी दिले होते तेच क्वेश्चन मी विचारते तुम्हाला आता. चला, फर्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट आर द डिफरंट इफेक्ट्स ऑफ टाइड्स. एक्सप्लेन दी टाइड्स ऑफ दी एक्सप्लेन दी इफेक्ट्स ऑफ दी टाइड्स. चला, कोण सांगेल मला भरती ओहोटीचे परिणाम कुठले कुठले परिणाम असतात. चला, पहिले आदितीने नाव दिले. ओके, आदिती माईक ऑन कर आणि सांग मला भरती ओहोटीचे पण. येस, भरती ओहोटीचे परिणाम पुढील प्रकारे आहेत. पहिलं, भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीत येतात, त्याचा फायदा मासेमारीसाठी होतो. दुसरं, भरती ओहोटीमुळे पाण्यातील कचऱ्याचा निचरा होतो व समुद्र किनारा स्वच्छ होतो. तिसरं, बंदरे गाळाने भरत नाहीत. ओके, चौथं, वेट. ओके, तीन सांगायचं एकेकाने. ओके, आदितीने 3 सांगितले. नेक्स्ट 3 कोण सांगणार? मराठी मीडियम. पहिले आपण मराठी मीडियम कडून घेऊया. नेक्स्ट 3 कोण सांगेल? अनगा मराठी मीडियम. अनगा माईक ऑन कर. हॅलो मॅम. हा, आता बाकीचे नेक्स्ट 3 हे सांग मला इफेक्ट, परिणाम. बंदरे गाळाने भरत नाही. 5, भरतीच्या वेळेस जहाजे बंदरात आणता येतात. 6, भरतीचे पाणी मिठागरात साठवून त्या पाण्यापासून मीठ तयार केले जाते. ओके, वेट. नेक्स्ट कोण सांगेल मराठी मधून? ओके, संजना. राहिलेले सांग मला परिणाम भरती ओहोटीचे. भरती ओहोटीमुळे तिवराची वने व किनारी भागातील जैवविविधता इत्यादींचा विकास व जतन होते. अजून मधले 2 ठेवलेस तू, लक्ष कुठे? भरती संजन. हॅलो संजना, माईक ऑन कर. भरती ओहोटीच्या वेळी अंदाज नीट न आल्यास समुद्रात पोहण्यास गेलेल्या व्यक्तींना अपघात होऊ शकतो. ओके, अजून एक कोण सांगेल? एक राहिलंय, भरती ओहोटीच्या क्रियेमुळे वीज निर्माण करता येते. ओके, ते सगळे परिणाम आहेत भरती ओहोटीचे. ओके, इंग्लिश मीडियम स्टुडंट 3 सांगायचे. ओके, फर्स्ट दीपिका, फर्स्ट 3 इफेक्ट सांगणार मला. Ma'am, येस. effects of tides. With the high tide, fish move into the creeks and this helps fishing activity.
The tides cleared the waste and hence the coasts became clean. Hence Ports the. do not get filled with sediments. ओके नेक्स्ट प्रद्युम्न माईक ऑन कर, सांग मला नेक्स्ट 3 इफेक्ट्स ऑफ टाइड. हॅलो प्रद्युम्न. ओके शार्दूल माईक ऑन कर. शार्दूल. ओके लेफ्ट होत आहेत. आन्सर येत नाही तुम्हाला? एवढं स्लो चाललोय आपण, एक एक टॉपिक आपण. कोण सांगेल मला नेक्स्ट 3 इफेक्ट्स ऑफ टाइड? प्रद्युम्न माईक ऑन कर आणि सांग मला. प्रद्युम्न. हॅलो माझा आवाज येतोय सगळ्यांना? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. हा नेक्स्ट 3 इफेक्ट्स ऑफ टाइड सांग मला. फर्स्ट 3 मला दीपिकाने सांगितले, नेक्स्ट 3 जे आहेत ते तू सांग. Ships can move up to the ports during high tide. During high tide, seawater can be stored in salt pans from which salt can be obtained. The tidal force can be used to generate electricity. ओके व्हेरी गुड. नेक्स्ट 2 कोण सांगेल? राहिलेले सगळ्यांनी आन्सर करायचंय. फक्त 2-3 स्टुडंट्स आन्सर देत आहेत. एवढे सगळेजण क्लासमध्ये प्रेझेंट आहेत. ओके धनश्री माईक ऑन कर. Yes, ma'am. हा राहिलेले नेक्स्ट 2 इफेक्ट सांग मला. A lack of an understanding of the timings of high and low tides may cause accidents to swimmers entering the sea. The tides help in maintaining the mangroves and the coastal biodiversity. ओके इथे तुम्हाला मी दाखवलं, फक्त रीड करून दाखवायचं होतं. काय काय इफेक्ट होते भरती ओटीचे. फर्स्ट काय सांगितलं होतं, विथ द हाय टाइड फिश मूव इनटू द क्रीक्स अँड दिस हेल्प फिशिंग ऍक्टिव्हिटी. भरतीच्या पाण्याबरोबर मासे खाडीमध्ये येतात आणि त्याचा मासेमारीसाठी फायदा होतो. नेक्स्ट काय सांगितलेलं, द टाइड्स क्लिअर्स द वेस्ट अँड हेन्स द कोस्ट बिकम क्लीन. भरतीमुळे काय होतं, भरती ओटीमुळे पाण्यातील कचरा एक म्हणजे वेस्ट आहे तो साईडला निघून जातो आणि आपला जो कोस्टल एरिया आहे म्हणजे समुद्र किनारा तो स्वच्छ राहतो. पोर्ट्स डू नॉट गेट फिल्ड विथ सेडिमेंट, म्हणजे जे बंदरे आहेत जिथे शिप्स राहतात, उभे राहतात, थांबतात, तो तिथला जो पार्ट आहे तो गाळाने भरत नाही. शिप्स कॅन मूव्ह अप टू द पोर्ट ड्युरिंग हाय टाइड. भरतीच्या वेळेस जी जहाजं असतात ती बंदरामध्ये आणता येतात. ड्युरिंग हाय टाइड सी वॉटर कॅन बी स्टोअर इन सॉल्ट पॅन फ्रॉम विच सॉल्ट कॅन बी ऑब्टेन. भरतीचं पाणी काय करतात, मिठागरामध्ये साठवून ठेवतात आणि त्या पाण्यापासून काय केले जाते, मीठ तयार केले जाते. द टायडल फोर्स कॅन बी यूज टू जनरेट इलेक्ट्रिसिटी. आता या जे भरती ओटीचं जे हे आहे, भरती ओटीच्या पाण्यापासून त्या फोर्स पासून इलेक्ट्रिसिटी सुद्धा जनरेट केली जाते, वीज सुद्धा निर्माण केली जाते. अ लॅक ऑफ अंडरस्टँडिंग ऑफ अ टायमिंग ऑफ हाय अँड लो टाइड्स मे कॉज ऍक्सिडेंट टू स्विमर्स एंटरिंग दी सी. जर तुम्हाला भरती ओटीचा जर टाइम माहित नसेल, एखादा जो स्विमर आहे आणि तो कदाचित भरतीच्या दिवशी गेला समुद्रामध्ये पोहायला, तर त्याचा तिथे ऍक्सिडेंट होऊ शकतो, अपघात होऊ शकतो. म्हणजे टायमिंग आपल्याला नीट लक्षात असलं पाहिजे, टायमिंगचा अंदाज असायला पाहिजे आपल्याला. द टाइड्स हेल्प इन मेंटेनिंग द मँग्रोव्ज अँड दी कोस्टल बायोडायव्हर्सिटी. भरती ओटीमुळे जी किनाऱ्याच्या जवळ जी झाडं वगैरे असतात त्यांचं जैवविविधता म्हणजे त्यांचा विकास होतो, ती झाडं चांगली राहतात, ओके, वाढतात. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? लास्ट टाइम आपण हे घेतलेलं आणि नंतर मी तुम्हाला काय विचारलं होतं, काय क्वेश्चन विचारलेला, व्हाय डू द टाइड टायमिंग चेंज डेली, राईट?
भरतीची वेळ रोजच्या रोज का बदलते, तर ते मी तुम्हाला विथ डायग्राम एक्सप्लेन करायला सांगितलं होतं. केलं का सगळ्यांनी? सगळ्यांनी आन्सर लिहिलंय का विथ डायग्राम ड्रॉ करून? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. नसेल केलं तर आज घरी तो होमवर्क सुद्धा कंप्लीट करायचा आहे. ओके, अंडरस्टँड एव्हरीवन? ओके, नेक्स्ट पार्ट घ्यायचा आता. लास्ट टाइम मध्ये काही डाऊट आहेत, काय क्वेश्चन आहेत? ओके, चला नेक्स्ट पार्ट घेऊया आपण. बघा काय सांगितले ते ट्राय दिस, ते तुम्हाला करून बघायचं. काय सांगितलं? टेक अ वाईड ओपन लार्ज डिश. तुम्हाला एक पसरट असं एक चांगली मोठं भांड घ्यायचंय. कीप द डिश ऑन द टेबल और फ्लॅट सरफेस. ते तुम्हाला कुठे ठेवायचं? टेबलावर ठेवायचं ती डिश, नाहीतर एखाद्या फ्लॅट सरफेसवर. फिल वॉटर इन द डिश अप टू द रिम. वी हॅव टू जनरेट वेव्स इन द डिश. बघा काय करायचंय, ते भांडे पूर्णपणे म्हणजे साधारणपणे भरेल एवढं त्याच्यामध्ये पाणी टाकायचंय. त्या ग्लासामध्ये, त्या डिशमध्ये जेवढं पाणी साधारणपणे बसेल तेवढं काय करायचं? पाणी भरायचंय. ओके, सॉरी. आणि नंतर काय झालं? वी हॅव टू जनरेट वेव्स इन द डिश. म्हणजे आपल्याला काय करायचं? त्या भांड्यामध्ये वेव्स म्हणजे लाटा, पाण्याच्या लाटा, म्हणजे त्याच्यामध्ये पाणी टाकले ना, त्याच्यामध्ये आपल्याला लाटा निर्माण करायचे, वेव्स तयार करायचे. इज इट पॉसिबल टू जनरेट वेव्स विदाउट टचिंग और शोविंग द डिश? ट्राय डुईंग सो. आता तुम्ही मला सांगा, जर तुम्ही त्या पाण्याला, त्या भांड्याला स्पर्श नाही केलं, धक्का नाही लावला, तर त्याच्यामध्ये लाटा निर्माण होतील, वेव्ह जनरेट होतील का? चला सांगा मला. आता तुम्ही एखाद्या टेबलावर एक भांड ठेवलंय, त्याच्यामध्ये पाणी भरलंय, आणि जर तुम्ही त्याला तुम्हाला त्याच्यामध्ये वेव्स तयार करायचे आहेत, म्हणजे लाटा तयार करायच्या आहेत. ओके, समुद्रामध्ये कशा लाटा येतात तशा. आता जर त्या टेबलाला जर तुम्ही धक्का नाही मारला, त्या भांड्याला जर धक्का नाही मारला तुम्ही, तर त्याच्यामध्ये वेव्स होतील का? जनरेट होतील वेव्स? त्याच्यामध्ये लाटा निर्माण होतील? नो, येस, नाही होणार. ओके, मग आता हे वेव्स कसे जनरेट होतात? ओके, त्याच्याबद्दल आज आपण स्टडी करणार आहोत. ओके, या लाटा नक्की कशा निर्माण होतात समुद्रामध्ये, त्याच्याबद्दल आज आपण काय करणार आहोत? स्टडी करणार आहोत. ओके, लेट्स स्टार्ट. जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन. आता आपण जिओग्राफी स्टडी करतोय, तर त्याचं एक्सप्लेनेशन बघा. त्याच्या मागचं जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन काय आहे? वेव्स. वेव्स म्हणजे काय? मराठीत लाटा. ओके, बघा. इफ यू ब्लो एअर ओव्हर हॉट मिल्क और टी व्हाईल ड्रिंकिंग, रिपल्स आर जनरेटेड ऑन द मिल्क और द टी. बघा काय सांगितलं त्यांनी? गरम चहा किंवा दूध. तुम्ही आता गरम चहा तुम्हाला दिला असेल तर तुम्ही डायरेक्ट गरम चहा पिता का? नाही, पहिले काय करता? फुंकर मारता. कधी दूध सुद्धा गरम दिलं असेल तर तुम्ही, आपण कुठलीही गरम, समजा पाणी सुद्धा, गरम चहा वगैरे आपण पहिले फुंकर मारून काय करतो? त्याला थंड करतो आणि नंतर खातो, नाही तर पितो. ओके, मग त्यांनी काय सांगितलं? गरम चहा किंवा दूध पिताना त्यावर फुंकर मारली तर तुम्हाला त्याच्यामध्ये एक अशा लहरी येताना दिसतात. रिपल्स म्हणजे काय? लहरी. असं तुम्हाला वरती असं लाटांसारखे छोटे छोटे लहरी येताना दिसतात, बरोबर? इन द सेम वे, बिकॉज ऑफ द फोर्स ऑफ द विंड, वॉटर अपियर्स टू बी मुव्हिंग. बघा, मग अशाच प्रकारे वाऱ्याकडून मिळणाऱ्या शक्तीने काय होतं? पाण्यामध्ये काय होतं? फोर्स म्हणजे पाणी काय जातं? पुढे ढकललं जातं. ओके, the sea water get pushed by the wind and ripples are generated on the water surface. These are called waves. बघा, वेव्स कसे तयार होतात? सी वॉटर, समुद्रामध्ये वेव्स कसे तयार होतात? लाटा कशा तयार होतात? ही जी वारा आहे, वाऱ्यामुळे काय होतं? समुद्रातलं पाणी काय झालं? पुढे ढकललं जातं फोर्सफुली. म्हणजे जर जोरात वारा आला तर जोरात पाणी ढकललं जातं. मग त्याच्यामुळे काय होतं? पाण्यावर तरंग निर्माण होतात. ओके, रिपल्स म्हणजे काय? तरंग, लहरी निर्माण होतात. त्यालाच काय बोलतात? लाटा बोलतात. ओके, सगळ्यांनी लक्षात ठेवा. द सी वॉटर गेट पुश बाय द विंड अँड रिपल्स आर जनरेटेड ऑन दी वॉटर सरफेस. दिस आर कॉल्ड वेव्स. कळलं सगळ्यांना कशामुळे वेव्स तयार होतात? कशामुळे होतात? विंड
जे वाऱ्यामुळे काय होतं, समुद्राचं पाणी काय केलं जातं, पुढे ढकललं जातं आणि त्याच्यामुळे काय होतं, पाण्यावर तरंग तयार होतात आणि त्यालाच काय बोलतात, वेव्ह. ओके, कळालं सगळ्यांना? नेक्स्ट, the sea water moves up and down or slightly forward and backward due to the waves. बघा काय होतं मग या लाटांमुळे जे समुद्राचं पाणी असतं ते कधी वर होतं, कधी खाली, वर खाली होतं, कधी मागे पुढे होतं. तुम्ही लाटा बघितल्यात ना समुद्रात कशा येतात? समुद्रात जेव्हा लाटा येतात तेव्हा पाणी कसं होतं समुद्राचं? वरती येतं, कधी कधी खाली जातं, कधी मागे पुढे होतात, बरोबर? The waves bring the energy contained in them to the coast. काय होतं, the waves bring the energy contained in them to the coast. मग या लाटांमध्ये या लाटा त्यांच्यात सामावलेली ऊर्जा, या लाटा काय करतात, त्यांच्यामध्ये जी एनर्जी असते ती किनाऱ्यापर्यंत घेऊन येतात. They break in the shallow waters near the coast. Large or small waves are formed continuously at the surface of the sea. बघा काय सांगितलं त्यांनी, हे जे लाटा असतात ते काय करतात, त्यांच्यातली जी एनर्जी असते, लाटा काय असतात त्यांच्यात जी एनर्जी असते ती किनाऱ्यापर्यंत घेऊन येतात. ओके, मग त्या किनाऱ्याच्या ठिकाणी आल्यानंतर काय होतात, फुटतात. बघा तुम्ही कधी पण लाटा बघितल्या असं समुद्राच्या ठिकाणी एकदम असं उंचवर येतात आणि थोडं किनाऱ्यापर्यंत आल्यानंतर ते पूर्ण कमी होतात ना त्यांची हाईट, म्हणजे ते किनाऱ्याजवळ त्यांची एनर्जी खूप असते, किनाऱ्यापर्यंत येईपर्यंत खूप जास्त हाय एनर्जी असते आणि किनाऱ्याला आले की ते फुटतात. ओके, जनरेशन ऑफ वेव्स, लार्ज अँड स्मॉल वेव्स फॉर्म कंटिन्युअसली ॲट द सरफेस ऑफ दी सी. अशा प्रकारे समुद्राच्या जे सरफेस आहे, पृष्ठभाग आहे, त्याच्यावर लहान मोठ्या काय होत असतात, लाटा सतत निर्माण होत असतात. जनरेशन ऑफ वेव्स इज ए नॅचरल अँड रेग्युलरली ऑकरिंग फिनोमेनन टू. लाट तयार होणे, लाटांची निर्मिती होणे हे काय नैसर्गिक आणि रोज नियमित होणारी घटना आहे. बघा सगळ्यांनी इथे बघा फिगर दिसते सगळ्यांना, वेव्स कमिंग टू द कोस्ट. बघा या पहिल्या समुद्राच्या लाटा बघा किती हायली, म्हणजे खूप हाईट वरून येत आहेत, बघा खूप फोर्सफुली येत आहेत, दिसते सगळ्यांना. आणि नंतर जेव्हा किनाऱ्यापर्यंत येतात तेव्हा काय होतं, त्यांची एनर्जी थोडी कमी होते आणि त्या येऊन त्या समुद्राच्या किनारी धडकतात. धडकल्यानंतर काय होतं, त्या लाटा फुटतात. ओके, आणि मग त्याच्यामध्ये छोट्या छोट्या लाटा तयार होतात. कळालं सगळ्यांना? कळालं का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कळतंय का सगळ्यांना? तर वेव्स क्रिएट व्हायचं मेन रिझन काय, कोणामुळे क्रिएट होतात? वेव्स ऑकरिंग ड्यू टू एअर, बरोबर? ओके, वाइंडमुळे, एअरमुळे काय होतात, त्या तयार होतात, वाऱ्यामुळे ते तयार होतात, बरोबर? कळालं सगळ्यांना? आणि त्यांच्यामध्ये एक एनर्जी असते, वेव्स मध्ये काय असते, एक एनर्जी असते, ती एनर्जी काय होते, किनाऱ्यापर्यंत त्या पाण्याला घेऊन येते, त्या सी वॉटरला किनाऱ्यापर्यंत घेऊन येते आणि एकदा किनाऱ्याजवळ आलं तर ते काय होतात, स्प्लिट होतात, म्हणजे ते फुटतात आणि त्यांच्या छोट्या छोट्या लाटांमध्ये काय होतं, फॉर्मेशन होतं, छोट्या छोट्या लाटा बनतात, निर्माण होतात. ओके, कळालं सगळ्यांना? तर क्रिएशन ऑफ वेव्स इज अ नॅचरल अँड रेग्युलरली ऑकरिंग फिनोमेना, म्हणजे ही काय रोज रोज नैसर्गिक आहे. नॅचरली म्हणजे काय, ती ऑलरेडी एन्व्हायरमेंट, नॅचरली सगळ्यांना माहिती आहे ना, नॅचरली आहे ती, आपण घडवून आणत नाही लाट. ओके, ती ऑलरेडी एन्व्हायरमेंट मध्ये होते, नॅचरली आहे ती आणि ती रोज होते. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. वेव्स बद्दल कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट? ओके, आफ्टर वेव्स आता आपण बघूया स्ट्रक्चर ऑफ वेव्स. आता ही लाट कशा प्रकारे असतात, कसे दिसतात, त्यांचं स्ट्रक्चर म्हणजे त्यांची रचना कशी आहे. ओके, स्ट्रक्चर बद्दल तुम्हाला हे एक्झाम मध्ये विचारू शकतात, 3 किंवा 5 मार्क्सला एक्सप्लेन दी स्ट्रक्चर ऑफ दी वेव्स. मग तुम्हाला ही डायग्राम सुद्धा काय करायची आहे, ड्रॉ करायची आहे आणि त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचे. ओके, तर सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका. स्ट्रक्चर ऑफ वेव्स, लाटेची रचना. The sea water gets pushed up and down because of the wind. बघा
जे समुद्राचं पाणी असतं ते वाऱ्यामुळे काय होतं, कधी वरती उचललं जातं, कधी काय होतं समुद्रामध्ये खोलगट भागात त्याच्या समोर खोलगट भाग तयार होतो. The raised up portion of a wave is called crest and the depressed one is called trough. बघा, समुद्राच्या लाटेमुळे काय होतं, लाट कशी होते, वारा आल्यानंतर समुद्राचं पाणी काय होतं, कधी वरती जातं कधी खाली जातं. ओके, लाटा कशा तयार होतात, वर खाली होतात ना, कधी वर खाली होतात कधी मागे पुढे होतात. ओके, मग कधी या वाऱ्यामुळे जे समुद्राचं पाणी आहे ते वरती उचललं जातं. ओके, मग वरती उचललं जातं त्या भागाला काय बोलतात, क्रिस्ट. काय बोलतात, क्रिस्ट. मराठीत त्याला बोलतात शीर्ष. आणि ते कधी कधी ते काय होतं, एकदम खोलगट भागामध्ये जातं ते पाणी, मग त्याला काय बोलतात, डिप्रेस वन. त्याला काय बोलतात, ट्रफ म्हणजे द्रोणी. मराठीत बोलतात खोलगट भागाला काय बोलतात, द्रोणी. कळालं सगळ्यांना. The raised portion of the wave is called crest. मराठीत बोलतात शीर्ष. आणि depressed one is called trough. खोलगट भागाला काय बोलतात, द्रोणी. If a strong wind is blowing in one direction, large waves are generated. बघा, एखादा असा एकदम मोठा वारा असेल, एकदम स्ट्रॉंग वारा, वेगवान वारा असेल, तो एकाच दिशेने वाहत असेल. ओके, मग त्याच्यापासून होणारी जी लाटा असते ती खूप मोठ्या असतात. ओके, कळालं सगळ्यांना. सगळ्यांना फर्स्ट कळालं का, काय सांगितलं त्यांनी, की वेव्स मुळे काय होतं, जे विंड असतं वाऱ्यामुळे काय होतं, समुद्राचं पाणी कधी वरती उचललं जातं कधी खोलगट भागामध्ये जातं. ओके, म्हणजे वरती उचललं जातं पाणी त्याला काय बोलतात, वेवला, त्या लाटांना वरच्या वेव्सच्या वरच्या भागाला काय बोलतात, क्रिस्ट, वर शीर्ष. आणि खोलगट भागाला काय बोलतात, ट्रफ म्हणजे द्रोणी. आणि जेव्हा एकदम वेगवान वारा येतो त्याच्यामुळे तयार होणाऱ्या लाटा सुद्धा कशा असतात, मोठ्या असतात. ओके, द वर्टिकल डिस्टन्स बिटवीन द क्रिस्ट अँड द फॉलोइंग ट्रफ इज कॉल्ड अँप्लिट्यूड. आता सगळ्यांनी बघा, अँप्लिट्यूड. अँप्लिट्यूड कशाला म्हटलंय त्यांनी, क्रिस्ट आणि ट्रफचं जे वर्टिकल डिस्टन्स आहे, काय सांगितलं त्यांनी, द वर्टिकल डिस्टन्स बिटवीन क्रिस्ट अँड दी फॉलोइंग ट्रफ. दिसतंय सगळ्यांना अँप्लिट्यूड लिहिलं इथे. बघा, क्रिस्ट वरती आहे, खालची काय ट्रफ आहे. मग क्रिस्ट आणि ट्रफ मधलं जे उभं हे आहे अंतर, वर्टिकली डिस्टन्स आहे, त्याला काय बोलतात, अँप्लिट्यूड ऑफ दी वेव्ह. मराठीत बोलतात त्याला लाटेची उंची. अँप्लिट्यूड म्हणजेच काय, अँप्लिट्यूड म्हणजेच काय, हाईट. ओके, the vertically distance between crest and the trough is called amplitude of the wave. कळालं सगळ्यांना. शीर्ष आणि द्रोणी यांच्यामधलं जे उभय अंतर आहे त्याला काय बोलतात, लाटेची उंची असे बोलतात. कळालं सगळ्यांना. नेक्स्ट, whereas the distance between two successive crests and the trough is called the wavelength. आता wavelength कशाला बोलतात बघा, सगळ्यांना wavelength दिसतोय वर्ड. त्यांनी काय सांगितलं, टू सक्सेसिव्ह द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रिस्ट, म्हणजे दोन शीर्षामधलं जे अंतर आहे, दोन शीर्षामधलं आणि दोन ट्रफ मधलं, दोन शीर्ष आणि दोन द्रोणी मधलं जे अंतर आहे त्याला काय बोलतात, वेवलेंथ. मराठीत त्याला बोलतात लांबी. काय बोलतात, लांबी. ओके, वेवलेंथ म्हणजे काय, लांबी. बघा, द डिस्टन्स बिटवीन टू क्रिस्ट, the distance between two successive crests and two successive trough is called wavelength of that wave. कळालं सगळ्यांना. Then the wavelength, its amplitude and its velocity depends on the velocity of the wind. बघा, आता हे जी वेवलेंथ आहे, वेवलेंथ म्हणजे काय, लाटेची लांबी, अँप्लिट्यूड म्हणजे काय, उंची, आणि वेलोसिटी म्हणजे काय, वेग. हे कशावर असतं डिपेंड, जेवढा वाऱ्याचा वेग असेल त्याच्यावर डिपेंड असतं. ओके, मग वेलोसिटी ऑफ इज डिपेंड्स ऑन द वेलोसिटी ऑफ विंड. म्हणजे जेवढं विंडचं वेलोसिटी असेल, जेवढ्या वेगवान वारा जेवढा वेगाने येईल तेवढं त्यांचं सगळ्यामध्ये चेंजेस होईल. कळालं सगळ्यांना. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. स्ट्रक्चर ऑफ वेव्स कळालं का सगळ्यांना, जर चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. बघा, बोर्डवर दाखवते मी तुम्हाला एकदा. आपण डायग्राम काढूया. काय केलंय त्यांनी, लाटा काढल्यात बरोबर, वेव्स काढल्यात. ओके, बघा, नंतर त्यांनी काय सांगितलंय, चला, क्रिस्ट कशाला बोलतात, शीर्ष कशाला बोलतात, हा जो वरचा पार्ट आहे त्याला काय बोलतात, क्रिस्ट. बरोबर.
वरच्या पार्टला काय बोलतात? क्रिस. मराठीत बोलतात त्याला शीर्ष. खालच्या पार्टला काय बोलतात? ट्रफ. काय बोलतात? ट्रफ म्हणजे हा पार्ट. ओके, या पार्टला काय बोलतात? ट्रफ. द्रोणी. ओके, नंतर त्यांनी काय सांगितले आपल्याला? अँप्लिट्यूड म्हणजे काय, कोण सांगेल? चला, उंची, लाटेची उंची बद्दल कोण सांगेल मला? डेफिनेशन. वेव, द एम्प्लिट्यूड ऑफ द वेव. चला, एम्प्लिट्यूड ऑफ द वेव कोण सांगेल मला? काय सांगितलं त्यांनी? द डिस्टन्स बिटवीन, द वर्टिकली डिस्टन्स बिटवीन ट्रफ अँड क्रिस्ट इज कॉल्ड एम्प्लिट्यूड ऑफ द वेव. राईट. काय सांगितलं त्यांनी? दोन याच्यामधलं शीर्ष आणि द्रोणी यांच्यामधलं जे उभे अंतर आहे त्याला आपण काय बोलणार? याला एम्प्लिट्यूड. काय बोलणार? एम्प्लिट्यूड. इथे मी ए लिहिते. एम्प्लिट्यूड ऑफ दी वेव. एम्प्लिट्यूड ऑफ दी वेव. ओके, नेक्स्ट त्यांनी काय सांगितलं? नेक्स्ट काय बघितलं आपण? वेवलेंथ ऑफ दी वेव म्हणजे काय? लाटेची लांबी. त्याच्याबद्दल काय सांगितलं होतं? द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रिस्ट. बरोबर. या क्रिस्ट म्हणजे हा जो क्रिस्ट आहे या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे, द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह क्रिस्ट अँड टू सक्सेसिव्ह ट्रफ. बरोबर. याला काय बोलतात? वेवलेंथ. काय बोलतात? वेवलेंथ. डब्ल्यू लिहिलं मी. वेवलेंथ ऑफ दी वेव. लांबी, लाटेची लांबी. ओके, कळालं सगळ्यांना? आणि हे सगळे कशावर डिपेंड्स असतात? एम्प्लिट्यूड, वेवलेंथ अँड वेलोसिटी ऑफ दी वेव इज डिपेंड्स ऑन दी वेलोसिटी ऑफ दी विंड. ओके, हे सगळं जी उंची, लांबी आणि वाऱ्याचा लाटेचा वेग तो वाऱ्याच्या वेगावर काय असतात? अवलंबून असतात. कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे स्ट्रक्चर बद्दल? तर एक्झाम मध्ये सगळ्यांना एक्सप्लेन करता आलं पाहिजे विथ डायग्राम, तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. ओके, चला नेक्स्ट जाऊया आपण. आता स्ट्रक्चर झालं आपलं. आता वेलोसिटी ऑफ दी वेव. आता जी वेलोसिटी आहे म्हणजे लाटेचा वेग. ओके, त्याच्याबद्दल बघूया आपण. इफ वी स्टँड ॲट दी कोस्ट वी फील द वेव्स आर कमिंग टुवर्ड्स दी कोस्ट. बघा, जर तुम्ही समुद्राच्या किनारी उभे राहिलात तर तुम्हाला काय वाटतं? ते लाटा तुमच्याकडे किनाऱ्याकडे येताना दिसतात. बरोबर. If a floating object is thrown at a distance in the sea, we find the object moving up and down at the same place. It does not come to the coast. बघा, आता तुम्ही समुद्राच्या किनारी उभे आहात. ओके, तुम्हाला आता समोरून लाटा येताना दिसतात किनाऱ्याजवळ. ओके, आणि तेव्हाच तुम्ही काय केलं? एखादी तरंगणारी गोष्ट म्हणजे पाण्यावर तरंगणारी वस्तू तुम्ही त्या समुद्रामध्ये टाकली एकदम लांबवर, तर तुम्हाला काय दिसतं? ते जी वस्तू आहे ती तुम्हाला पाण्यामध्ये वर खाली लाटेबरोबर वर खाली होताना दिसते. बरोबर, पण ती किनाऱ्याजवळ येत नाही. बघितलं तुम्ही सगळ्यांनी? बीचवर गेल्या तुम्ही, जर तुम्ही बीचवर गेला असेल आणि तुम्हाला आता समजा लाटा येतात समोरून. ओके, तुम्ही एखादा तरंगणारा जी वस्तू आहे, समजा तुम्ही प्लॅस्टिक बॉल वगैरे घ्या. ओके, काही घ्या, नाहीतर ओके, ते जर तुम्ही लाटा येतात त्याच्यामध्ये टाकलं. ओके, समुद्रात ते लाटेबरोबर काय होते? ती वस्तू वर खाली होते पण ती किनाऱ्याजवळ येत नाही. पाणी येतं किनाऱ्याजवळ, लाटा येतात पण त्या लाटेसोबत ती वस्तू येत नाही. जर ऑब्झर्व केलं नसेल ना, तर आता समजा तुम्ही गेलात कधी तर ऑब्झर्व करा. ओके, तर ती जी वस्तू आहे ती किनाऱ्याकडे येत नाही. ओके, मग याचा अर्थ काय? इट मीन्स द वॉटर फॉर्मिंग द वेव ऑल्सो डज नॉट कम टू द कोस्ट. बघा, काय याचा अर्थ काय? की लाटेतलं पाणी सुद्धा पुढे येत नाही. काय होत नाही? लाटेतलं जे पाणी असतं ते पुढे येत नाही. रिमेंबर दॅट द वॉटर इन द वेव डज नॉट मूव्ह. व्हॉट मूव्ह इज दी एनर्जी. बघा, सगळ्यांनी लक्षात ठेवा, जे वेव आहे लाटासोबत ते पाणी त्याचं वहन होत नाही, म्हणजे पाणी मूव्ह होत नाही. जर आता समुद्रामध्ये लाट आली तर जी लाट येते त्याच्यासोबत पाणी येत नाही, पाण्याची मुवमेंट होत नाही. कशाची मुवमेंट होते? एनर्जी येते. काय होते? पाण्यातल्या एनर्जी. ओके,
कळतंय सगळ्यांना? म्हणून बघा तुम्ही ती वस्तू टाकली तर ती वस्तू यायला पाहिजे होती ना किनाऱ्यापर्यंत. म्हणजे ती कशी येणार ती वस्तू किनाऱ्यापर्यंत? जर पाणी आलं असतं किनाऱ्यापर्यंत तर पाण्यासोबत ती पाण्यावर तरंगत तरंगत आली असती ती वस्तू. पण इथे पाणी येतच नाही. लाटेसोबत कधीही पाणी येत नाही. काय येतं? पाण्यातली ऊर्जा येते. पाण्यातली जी एनर्जी आहे ती मूव्ह होते. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. बघा आतापर्यंत तुम्हाला वाटत असेल की जे लाटा येतात, जे वेव्ज येतात, ती काय आहे? ते पाणी येतं किनाऱ्यापर्यंत, बरोबर? पण सगळ्यांना कळालं ना की त्या लाटा बरोबर पाणी येत नाही. काय येतं? एनर्जी येते. वॉटर मधली जी एनर्जी आहे ती येते. नेक्स्ट, the main reason of the wave generation is wind, but at a times due to earthquakes or volcanic eruption occurring below the floor of the sea, waves get generated. बघा आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की वेव्स तयार व्हायचे म्हणजे लाटा निर्माण व्हायचं जे मेन कारण आहे कशामुळे होतात? वाऱ्यामुळे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की लाटा तयार व्हायचं मुख्य कारण काय? वारा आहे. पण काही वेळा काय होतं? समुद्राच्या खाली फ्लोअर ऑफ द सी म्हणजे काय? बिलो द फ्लोअर ऑफ द सी म्हणजे समुद्राच्या तळाशी काय होतं? कधी कधी भूकंप होतात. ओके, भूकंप जसे आपल्या इथे जमिनीवर होतात तसं समुद्राच्या खाली तळाशी सुद्धा भूकंप होतात. ओके, मग कधी कधी त्या भूकंपामुळे काय होतं? आता भूकंपामुळे काय होतं? समुद्रातलं पाणी वरती येतं. ओके, एकदम हाईट वर काय होतं? ते वरती येतं. ओके, कधी कधी व्हॉल्कॅनिक इरप्शन म्हणजे काय? ज्वालामुखीमुळे सुद्धा काय होतात? लाटा निर्माण होतात. कळतंय सगळ्यांना? ज्वालामुखीमध्ये काय होतं? एकदम सगळं आतमधलं म्हणजे पृथ्वीच्या आतमधलं जे सगळं हे आहे ते वरती येतं ना. तसंच मग काय होतं? ज्वालामुखीमुळे आणि या भूकंपामुळे काय होतं? समुद्रामध्ये लाटा तयार होतात. सच वेव्स अज्युम अ ग्रेट हाईट इन दी शॅलो वॉटर्स नियर दी कोस्ट. पण यांच्यामुळे ज्या लाटा तयार होतात त्या खूप उंच असतात. ओके, त्या एकदम छोट्या नसतात, त्या खूप उंच असतात. ओके, धीस वेव्स आर व्हेरी डिस्ट्रक्टिव्ह आणि त्या काय असतात? एकदम डिस्ट्रक्टिव्ह म्हणजे डिस्ट्रॉय करणाऱ्या असतात. म्हणजे समुद्राच्या किनारी जे काही घरं वगैरे असतील, काही असेल, झाडं वगैरे, त्यांना पूर्ण डिस्ट्रॉय करून टाकतात, नष्ट करून टाकतात. दे कॉज ह्यूज लॉस ऑफ प्रॉपर्टी अँड लाईफ. बघा त्याच्यामुळे काय होतं? खूप साऱ्या काय होतं? मोठ्या प्रमाणावरची म्हणजे प्रॉपर्टी म्हणजे काय? आजूबाजूचा एरिया त्याचं सगळं म्हणजे नुकसान होतं. आणि मोठ्या प्रमाणात जर लोक वगैरे असेल तर त्यांचं सुद्धा काय होतं? त्यांचा मृत्यू होतो. बरोबर? ओके, मग धीस वेव्ह, त्याच वेव्हला काय बोलतात? सुनामी. तर सुनामी वळ ऐकलंय सगळ्यांनी? सुनामी सगळ्यांनी ऐकलं असेल ना? तर ही सुनामी कशामुळे येते? सुनामी सुद्धा काय? एक वेव्ज आहेत, लाटाच आहेत. पण त्या कशामुळे येतात? अर्थक्वेक आणि व्होल्कॅनिक इरप्शन म्हणजे ज्वालामुखी आणि समुद्राच्या आतमध्ये जे ज्वालामुखी आणि भूकंप त्याच्यामुळे या लाटा येतात. या लाटा तयार होतात आणि या लाटा खूप डेंजरस असतात. म्हणजे एकदम हाय असतात. ओके, त्याच्यामुळे सगळं आजूबाजूचा जो परिसर आहे तो नष्ट होतो. ओके, कळालं सगळ्यांना? सुनामी बद्दल कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, बघा तर सुनामीमुळे खूप प्रकारे काय होतं? डिस्ट्रॉय सगळा जो आजूबाजूचा हे आहे परिसर तो एकदम डिस्ट्रॉय होतो. इन 2004 tsunami waves were generated because of the earthquake that took place near the Sumatra island of Indonesia. बघा आता सुनामी कुठे झालंय बघा? 2004 मध्ये. इयर्स बघितले बघा. 2004 मध्ये कुठे आलेलं? इंडोनेशियाचं जे बेट आहे सुमात्रा या इंडोनेशियातील बेटाजवळ काय झालं होतं? भूकंपामुळे समुद्रामध्ये खूप मोठ्या लाटा म्हणजे सुनामी लाटा निर्माण झाल्या होत्या. दे डिवास्टेटेड दी ईस्ट कोस्ट ऑफ दी इंडिया ॲज वेल ॲज दी श्रीलंका. त्याच्यामुळे काय झालं होतं? त्या लाटाचा परिणाम कोणावर झाला होता? ईस्ट कोस्ट ऑफ इंडिया म्हणजे भारताचा पूर्व किनारा. ईस्ट साईडचा जो कोस्ट आहे म्हणजे इंडियाचा जो ईस्ट साईडचा कोस्ट म्हणजे भारताचा पूर्व दिशेचा जो सगळा किनारा आणि श्रीलंका या देशाला सुद्धा त्याचा
काय झाला होता, परिणाम झाला होता, नुकसान झालं होतं खूप. कळालं सगळ्यांना. कधी 2004 मध्ये सुमात्रा कुठे येते, इंडोनेशियामध्ये. ओके, तिथे काय आलं होतं, अर्थक्वेकमुळे सुनामी लाटा तयार झाल्या होत्या आणि त्याचा जो इफेक्ट आहे तो कोणाला झाला होता, ईस्ट कोस्ट ऑफ इंडिया म्हणजे भारताचा पूर्व किनारी आणि श्रीलंका देशाला झाला. The waves cause erosion along the headlands and create beaches in the protected location in the bays. काय सांगितलं त्यांनी, लाटामुळे समुद्रात घुसलेल्या जे भूभागाची झीज होते आणि उपसागरातल्या सुरक्षित भागात वाळूचे संचन होऊन पुळण निर्माण होते. ओके, म्हणजे लाटामुळे काय होतं, ते जी वाळू आहे समुद्र किनाऱ्याची ती काय होते, ती एकदम हे होते, काय बोलतात त्याला, त्याचं थोडस ती जी म्हणजे क्रिएट होते दुसरीवाली. ओके, इरोजन म्हणजे काय, इरोजन माहितीये सगळ्यांना. जमीन इरोजन म्हणजे काय, लँड इरोजन तुम्ही ऐकलं असेल, म्हणजे जमिनीवरचं पाणी काय होतं, जमिनीची माती काय होते, एकदम निघून जाते ना जमिनीवरची. मग हे लँडचं सुद्धा काय होतं, इरोजन होतं. म्हणजे लँडवर कोस्टचं जे इरोजन होतं, कोस्टचं इरोजन कसं होणार, जी समुद्र किनाऱ्याची वाळू आहे ती सगळी लाटा बरोबर काय होते, निघून जाते. कळालं सगळ्यांना, सगळ्यांना कळालं का? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. येस, जमिनीची धूप, मराठी त्याला बोलतात धूप, जमिनीची धूप. जमिनीची धूप कशी होते, पाण्यामुळे. जास्त पाणी राहिलं की सगळं माती निघून जाते ना जमिनीवरची. मग तसंच आता इथे लाटांनी काय होतं, समुद्राच्या किनाऱ्याची जी वाळू आहे ती सगळी निघून जाते. ओके, कळालं सगळ्यांना, कळालं का इथपर्यंत? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, नेक्स्ट बघा काय दिलंय, ऑलवेज रिमेंबर, लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायला सांगितलंय बघा, इफ अर्थक्वेक ऑकर्स इन द ओशन द कोस्टल एरियाज फेस अ रिस्क ऑफ tsunamis. In such a cases, it is better to go away from the coast or towards the higher altitudes. This way, loss of life can be avoided. बघा, जेव्हा भूकंप वगैरे येतं समुद्रामध्ये, मग त्याचा परिणाम कोणावर होतो, जे समुद्राच्या ठिकाणी जे लोक राहतात त्यांनाच होतो ना. मग त्यांनी काय सांगितलं, अशा वेळी काय करायचं, या किनाऱ्यापासून काय करायचं, दूर जायचं. ओके, किनाऱ्यापासून लांब म्हणजे समुद्रापासून एकदम थोडं उंचीवर जायचं. अल्टिट्यूड म्हणजे काय, थोडस डोंगर ठिकाणी जायचं. ओके, मग त्याच्यामुळे तुमचं काय होणार नाही, तुम्हाला म्हणजे तुमची लाईफ सुद्धा काय होते, सेफ होते. ओके, तुम्ही तुमचा जीव वाचू शकतो. कळालं सगळ्यांना. नेक्स्ट इथे काय दिलंय बघा, डू यू नो, तुम्हाला माहित आहे का, बघा काय इन्फॉर्मेशन दिले आपण बघूया. While moving along the sea coast or playing in the water, we must take adequate care regarding the timings of the tides, otherwise it can lead to serious accidents. बघा काय सांगितलंय, समुद्र किनारी फिरताना किंवा पाण्यामध्ये खेळताना आपण भरती ओटीच्या वेळाची काय करायला पाहिजे, काळजी घ्यायला पाहिजे. काय घ्यायला पाहिजे, भरती ओटीची काळजी घ्यायला पाहिजे. नाहीतर जर आपल्याला टायमिंगच माहित नाही, आता तुम्ही समजा संध्याकाळच्या टायमाला गेलात फिरायला वगैरे बीचवर आणि तुम्हाला माहित नाही की हा भरतीचा टाइम आहे आणि भरती वगैरे आली, तर तुम्ही काय होऊ शकतो, तुमचा अपघात होऊ शकतो ना, तुम्ही वाहून सुद्धा जाऊ शकतात. ओके, कळालं सगळ्यांना. नेक्स्ट, फॉर दॅट वी मस्ट नो द टायमिंग ऑफ द टाइड. फॉर दिस यू मस्ट नो द फेजेस ऑफ मून ऑन द गिवन डे. बघा, त्याच्यासाठी तुम्हाला भरती ओटीचा वेळा माहित असायला पाहिजे. ओके, आणि तसंच तुम्हाला काय असायला पाहिजे, माहित असायला पाहिजे फेजेस ऑफ मून. फेजेस ऑफ मून माहिती आहे ना, कधी लाटा येतात हे सगळं आपण आता शिकलोय, फेजेस ऑफ मून. ओके, म्हणजे तिथी माहित असायला पाहिजे तुम्हाला, त्या दिवसाची तिथी माहित असायला पाहिजे. ओके, 3/4 ऑफ द फेज ऑफ द मून इज द टाइम ऑफ हाय टाईड. बघा, हाय टाईड कधी येतं, 3/4 ऑफ द फेज. 3/4 ऑफ द फेज म्हणजे काय, तिथी, सॉरी जे काय बोलतात त्या शुल्क पक्ष आणि कृष्ण पक्ष ना, त्या टायमाला सगळ्यात मोठी वाली भरती येते. ओके, देन फॉर एक्झाम्पल, सपोज यू are at the coast of the 4th phase of the moon, then 3/4 of the phase
is 3. It means the high tide will occur at 3 a.m. or 3 p.m. and approximately 6 hours from it. That is 9 a.m. or 9 p.m. will be the low tide. बघा काय सांगितलं त्यांनी बघा. आता समजा फॉर एक्झाम्पल त्यांनी सांगितलं, तुम्हाला एक एक्झाम्पल दिलंय बघा. जर तुम्ही समुद्र किनारी कधी गेलात, जेव्हा समजा 4th फेज असेल मूनचं, ओके, म्हणजे चतुर्थी तिथी असेल तेव्हा तुम्ही, म्हणजे 4था दिवस असेल, ओके, तर तेव्हा तुम्ही गेलात, ओके, आणि त्याचा पाऊणपट म्हणजे 3, याचाच अर्थ काय, दुपारी 3 वाजता व पहाटे 3 वाजता काय होणार, भरती असणार. आणि त्याच्या साधारणपणे 6 तास पुढे काय, म्हणजेच रात्री 9 वाजता आणि संध्याकाळी 9 वाजता काय असेल, ओटी असेल. ओके, देअर मे बी स्लाइड डिफरन्सेस अकॉर्डिंग टू लोकल कंडिशन्स. We must collect the information from local people and learn from them about structure of the coast, its slope, rocky areas as well as streams near the coast before entering the sea waters for enjoyment. बघा त्यांनी काय सांगितलंय, तिथल्या म्हणजे हे जे भरती ओटी आहे ते तिथल्या लोकॅलिटी म्हणजे लोकल कंडिशनमुळे काय होतात, चेंजेस होत राहतात. मग तुम्हाला जेव्हा जायचं असेल समुद्र ठिकाणी, म्हणजे ज्या इथे समुद्राच्या ठिकाणी, तिथल्या लोकांना सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही कलेक्ट करायची पहिले. तिथला समुद्र किनारा कसा आहे, त्याची स्ट्रक्चर कसं आहे, तिथला जर उताराचा भाग कसा आहे, म्हणजे तिथे जो दगड आहे तिथला भाग कसा आहे. ओके, कळालं सगळ्यांना. आणि ते सगळी इन्फॉर्मेशन घेऊनच त्या समुद्रात खेळण्याचा अंदाज घेतला पाहिजे. ओके, टेल द टायमिंग्स ऑफ द टाइड्स ऑकरिंग ऑन द फर्स्ट अँड थर्ड क्वार्टर डेज ऑफ द मंथ. तर सगळ्यांना कळालं, लेसन कळाला. इथे टाइड्स हा लेसन कम्प्लीट झालेला आहे. सगळ्यांना कळालं का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा, कोणाला काही डाऊट आहे. ओके, चला क्वेश्चन आन्सर्स बघूया का आपण. ओके, चला बघूया क्वेश्चन आन्सर. फर्स्ट क्वेश्चन काय दिलंय बघा, प्रिपेअर अ चेन बाय मॅचिंग द फॉलोइंग. तुम्हाला ही जी चक्र आहे, ती साखळी तयार करायची आहे. पहिलं काय दिलंय, लाटा, वेव्हजला आपण कुठल्या ग्रुप बी मध्ये कोणाला अटॅच होणार आणि ग्रुप सी ला कोणाला अटॅच होणार. चला कोण सांगतंय वेव्हज बद्दल. बघा सगळ्यांनी सगळे हे वाचा. काय येणार, वेव्हज, 8 फेज ऑफ द मून, न्यू मून डे, रोटेशन ऑफ द अर्थ, द मून, द अर्थ, द सन अँड द अर्थ अँड विंड. बघा कोण सांगेल मला. लाटा आणि त्याच्या पुढचं त्याची साखळी तयार करायची, कोण सांगेल. ओके, वारा, विंड. ओके विंड, यस. आणि मग सी मधलं काय येणार, ग्रुप सी मधले काय येणार, कोण सांगेल. ऑब्जेक्ट गेट थ्रो टुवर्ड्स द आउटर साइड, हाय टाइड ऑकर ऑन दिस डे, these are also generated due to earthquakes and volcanoes. The forces of the sun and the moon operate in a different directions, operate in the direction towards the center of the earth. वस्तू बाहेरच्या दिशेने फेकली जाते. सर्वात मोठी भरती त्या दिवशी असते. भूकंप व ज्वालामुखीमुळे निर्माण होतात. चंद्र सूर्य यांच्या प्रेरणा वेगवेगळ्या दिशेने कार्य करतात आणि पृथ्वीच्या मध्याच्या दिशेने कार्य करत असतात. कोण सांगेल ग्रुप सी मधलं काय येणार. वेट अ मिनिट, ग्रुप सी मधलं यस 3 येणार. These are also generated due to earthquakes and volcanoes. Okay, very good. नेक्स्ट वन कोण सांगतंय मला. चला, सेंट्रीफ्युगल फोर्स. चला, सेंट्रीफ्युगल फोर्स कशामुळे होतं, केंद्रोत्सारी प्रेरणा. चला कोण सांगेल. आता सेंट्रीफ्युगल फोर्स कशामुळे होतं. रोटेशन ऑफ दी अर्थ. ओके, व्हेरी गुड. कशामुळे होतं, रोटेशन ऑफ दी अर्थ. ओके, सी मधलं काय येणार.
येस. ऑब्जेक्ट गेट थ्रोन टुवर्ड्स द आउटर साइड, म्हणजे जे ज्या वस्तू असतात त्या बाहेरच्या दिशेने फेकल्या जातात. ओके. नेक्स्ट आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, येस. फोर्थ वन येणार द मून, द सन अँड द अर्थ. ओके. चंद्र, पृथ्वी आणि सूर्य, बरोबर, यांना असतो ना ग्रॅव्हिटेशनल फोर्स. अँड सेकंड सी मधलं काय येणार? सी मधलं काय येणार? येस, फिफ्थ वन, पृथ्वीच्या मध्याच्या दिशेने कार्य करते, बरोबर. काय येणार? ऑपरेट इन द डायरेक्शन टुवर्ड्स दी सेंटर ऑफ दी अर्थ, राईट. ओके, कळतंय सगळ्यांना? स्प्रिंग टाईड, स्प्रिंग टाईड बदल काय येणार? उधाणाची भरती कधी येते? न्यू मुंडे. ओके, कधी येते? न्यू मुंडे, बरोबर. नेक्स्ट सी मधलं काय येणार? सेकंड, बरोबर. सर्वात मोठी भरती त्या दिवशी असते. ओके. हायेस्ट हाय टाईड ऑकर ऑन दिस डेज अँड नेप टाईड राहिलेलं 8 फेज ऑफ दी मून. अँड काय येणार त्याच्यामध्ये? द फोर्सेस ऑफ दी सन अँड मून ऑपरेट इन डिफरंट डायरेक्शन, बरोबर. कळालं सगळ्यांना? कळालं का? जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, तर बाकीचे सगळे क्वेश्चन्स करायचे आहेत. जिओग्राफिकल रिझन म्हणजे रिझन, गिव्ह रिझन, कारणे द्या, ते तुम्हाला लिहायचंय. ओके. टाइड्स आर इन्फ्लुएन्स मोर बाय द मून दॅन दी अर्थ दॅन दी सन. काय सांगितलं? भरती ओहोटीचा सूर्यापेक्षा चंद्राचा जास्त परिणाम होतो. का होतो ते सांगायचंय. ऍट सम प्लेसेस अलॉंग दी कोस्ट द लो लाईंग एरियाज टर्न इनटू द लगोन्स ऑर मार्शी लँड. मग काही ठिकाणी किनाऱ्याजवळची सकल जो भाग असतो तो दलदलीचा बनतो. का बनतो ते सांगायचं. ओके, कळालं सगळ्यांना? तर होमवर्क मध्ये काय करायचं? हे सगळे क्वेश्चन आन्सर्स लिहायचे, एक्सरसाइज पूर्ण सॉल्व्ह करायचे. कळालं सगळ्यांना? कोणाला काही डाऊट आहे? लेसन कम्प्लीट झालेला आहे आणि जी एक्सरसाइज आहे ती पूर्ण कम्प्लीट करायची. ओके, नेक्स्ट क्लास मध्ये आपण लेसन नंबर 4 स्टार्ट करूया. ओके, नेक्स्ट मंडे. ओके, चला मग आपण इथेच थांबूया. तुम्ही क्लास लेट करू शकता. बाय एव्हरीवन. बाय. बाय. बाय मॅम. बाय. चला क्लास लेफ्ट करा. प्रथमेश क्लास लेफ्ट कर.